तुमचा जन्म पूर्वा नक्षत्रामध्ये झाला आहे का? मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या नक्षत्रवृक्ष रांगोळी सिरीजच्या 11व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर नमस्कार मंडळी, मी सुप्रिया. आजचं रांगोळीसाठीचं नक्षत्र आहे पूर्वा नक्षत्र आणि याचा आराध्य वृक्ष आहे पळस. तर पळसाला वनाची ज्योत असेही म्हटले आहे. वसंत ऋतूमध्ये हे पूर्ण झाड तेजस्वी केशरी आणि लाल फुलांनी बहरते. त्यामुळे ह्या रंगांना जणू जंगलात अग्नी प्रज्वलित झाल्यासारखं सुंदर दृश्य दिसतं. पळस हा देखणा वृक्ष नाही तर अत्यंत उपयुक्त आहे. आयुर्वेदामध्ये याची फुले, पाने, साल, बिया आणि डिंक याचा विविध औषधी उपयोग केला जातो. हा वृक्ष पर्यावरणासाठी महत्वाचा असून पक्षी, मधमाशा आणि फुलपाखरांना अन्न व आश्रय देतो. पूर्वी होळीसाठी नैसर्गिक रंग सुद्धा पळसांच्या फुलापासून तयार केला जात असे. आता पाहूया या नक्षत्रामध्ये जन्म झालेले लोक कसे असतात ते. हे लोक सहसा उत्साही, सर्जनशील, आत्मविश्वासू आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. यांना कला, सौंदर्य, नवीन कल्पना आणि समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची आवड असते. नेतृत्व गुण आणि काम पूर्ण करण्याची जिद्द यांच्यामध्ये दिसून येते. मात्र कधी कधी भावनांच्या भरात हे निर्णय घेतात आणि थोडासा हट्टीपणा किंवा स्वतःच्या मतावर ठाम राहण्याची प्रवृत्तीही या लोकांमध्ये दिसून येते. संयम आणि योग्य दिशा मिळाल्यास हे लोक जीवनात उत्तम यश मिळवतात. निसर्गाशी आपलं नातं अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक नक्षत्राशी जोडलेल्या या दिव्य वृक्षांची माहिती आपण जाणून घेऊन त्याचं संवर्धन करणं हीच आपली खरी परंपरेची जपवणूक आहे. त्यामुळे पुढील नक्षत्र वृक्ष रांगोळी पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. आणि जे लोक मला ह्या सिरीजमध्ये लाईक, कमेंट करून प्रेरणा देत आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार. रांगोळी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.